हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सकाळचे वाजलेले आहेत 5:30 आणि तुम्ही म्हणाल एवढ्या सकाळी सकाळी हे सर्व मी काय करते. तर आज मला ऑर्डर आहे 10 ते 12 लोकांसाठी पावभाजी आणि खीरची, आणि जी मला ना 11:30 वाजेपर्यंत द्यायला जायची आहे. आणि आता 7:30 वाजता मंदारसुद्धा ऑफिसला जायला निघतील. तर म्हटलं की एक्स्ट्राचीच पावभाजी बनवूया, जेणेकरून त्यांच्या टिफिनला आणि आमच्या लंचसाठी सुद्धा तेच होऊन जाईल. त्यामुळे 5:30ला उठून पटापट कुकर लावले, सर्व चॉपिंगची कामं केली आणि इथे या बाजूला आता पावभाजी आणि खीरसुद्धा माझी रेडी आहे. पावभाजी रेडी झाल्या झाल्या मंदाचा टिफिन पॅक केला, ते सुद्धा ऑफिसला गेले. आणि आता सर्वात शेवटी माझं उरलेलं काम आहे ते म्हणजे पाव गरम करायचे आहेत. पावभाजी सोबत द्यायचा कांदा, लिंबू सर्व मी एका साईडला चॉप करून ठेवलेला आहे. आणि आता मी पाव सुद्धा गरम करायला घेते. 12 लोकांसाठी 4 याप्रमाणे टोटल 48 पाव मी आता गरम करून देणार आहे. ज्यासाठी मी एका बाउलमध्ये ना बटर आणि त्यामध्ये ना थोडंसं तूप सुद्धा मेल्ट करून घेतलेलं आहे. आणि थोडासा पावाला रंग येण्यासाठी आहे ना लाल मिरची पावडर सुद्धा ऍड केलेली आहे. इथल्या पावांचा प्रॉब्लेम काय आहे, ते इतके भरीव आणि जाडे आहेत ना की जसे आपण मध्ये कट करून ओपन करतो ना गरम करण्यासाठी, तसे ते सेपरेट होऊन जातात. इथे सुद्धा या पावांना ना लादी पाव, मुंबई पाव असंच नाव असतं. तरी सुद्धा आपल्याकडे मिळणाऱ्या पावांमध्ये आणि या पावांमध्ये खूप जास्त फरक असतो. इथे मी पावाला जितकी गरज आहे ना बटरची गरम होण्यासाठी तितकंच वापरते, कारण मी माझ्या कोणत्याही जेवणाच्या पदार्थांमध्ये अतिरिक्त तेल कधीच वापरत नसते. शिवाय इथे राहणारी लोक फारच हेल्थ कॉन्शियस असतात आणि मी माझ्या घरासाठी जसे सर्व पदार्थ बनवत असते ना त्याच पद्धतीने मी ते इतरांना सर्व करते. जितकी गरज आहे तितकंच तेल वापरून सुद्धा जेवण अगदी चविष्ट बनवता येतं, असं माझं तरी ओपिनियन आहे. म्हणजे फार जास्त तर्री आल्यानंतरच पदार्थाला चव येते असं मला तरी वाटत नाही. अशा प्रकारे मी सर्व 48 पाव आता गरम करून घेते आणि सिल्वर फॉईलमध्ये ना तसंच ते ठेवून देते, जेणेकरून लगेचच पॅक करता येतील. आणि ना आर्विक सुद्धा घरी आहे, त्याच्यामुळे त्याची मध्ये मध्ये ढवळाढवळ असते, मम्मा मला हे करायचंय ते करायचंय. तर त्याला सुद्धा सारखं सांगावं लागतं, आर्विक हे नको करू, इथे तू हात लावू नको. आणि आज मी काय केलं माहितीये, सकाळपासून तर मी ऑर्डरमध्येच बिझी आहे, पण मी आर्विक आणि माझं सर्व आवरून घेतलं. आमच्या दोघांचा नाश्ता झाला आणि ऑर्डर द्यायला जायची आहे, त्याच्यामुळे यांना दिदीला सुद्धा लवकर बोलवलं आणि घरचं सर्व क्लिनिंग करून घेतलं, म्हणजे मला ना वेळेत डिलिव्हर्ड करता येईल. सर्व पाव एकत्र पॅक न करता मी 12-12, 15-15चे बंच बनवते सिल्वर फॉईलचे, जेणेकरून काय जसे लागतील तसे ओपन करता येतील. काय होतं माहितीये, एवढे पाव गरम करता करता बाकी इतर पाव यांना थंड होऊन जातात. मग मी काय केलं, मोठा सर्विंग बाउल घेतला, ज्यामध्ये सर्व पाव ठेवले आणि 1-1 मिनिटं ओव्हनला गरम केलं आणि मग तसे ते पॅक करत गेले, कारण गरम पाव खाण्यातच मज्जा येते. ऍक्च्युली आज माझ्याकडे डिनरसाठी येणार होते गेस्ट म्हणजेच माझा मित्र त्यांच्या आईसोबत. आणि कालच माझ्या मैत्रिणीचा फोन आला या ऑर्डरसाठी, आणि मग मी विचार केला की घेऊया ऑर्डर, कारण सकाळच्या वेळेमध्ये ही ऑर्डर मी पूर्ण करेन आणि संध्याकाळी मग सर्व डिनरचं प्रिपरेशन करेन. मग मंदार म्हणाले की नको, फुल डे तुला हेक्टिक होणार, तर एक काम करू, आपण जे डिनर आहे ते संडेला करूया. लास्ट ब्लॉगमध्ये तर तुम्ही पाहिलंच की मंदारचा मित्र आणि त्यांची आई, तर त्यांनाच बोलवायचं आणि त्यांना तसं काही प्रॉब्लेम नव्हता, ते कधी येऊ शकत होते. त्यामुळे मग संडेला त्यांचं मी डिनर ठेवलेलं आहे आणि त्या दोघांसाठी मला व्हेज नॉनव्हेज असं दोन्ही प्रिपेअर करायचं आहे, त्यामुळे मेनू सुद्धा जास्त होऊन जातात. त्यामुळे मंदार म्हणाले की आज एकाच दिवशी एवढं सर्व न करता आपण ते डिनर संडेला शिफ्ट करूया. टोटल 4 डब्यांमध्ये मी पहिल्यांदा खीर पॅक करून घेतली आणि आता यांना मी पावभाजी सुद्धा भरून घेते. पॅक करण्यापूर्वी पुन्हा एकदा सर्व बाजूने थोडंसं बटर घातलेलं आहे आणि गार्निशिंगसाठी यांना कोथिंबीर सुद्धा. इथे या सिल्वर फॉईलमध्ये मी सर्व लिंबू दिलेले आहेत आणि हा डबा भरून पूर्ण चॉप केलेला कांदा दिलेला आहे. आणि डब्यांना ना सेलोटेप सुद्धा मारते, जेणेकरून स्पॉईल होऊ नये. इथे जे 4 पॅकेट दिसत आहेत ते पावाचे आहेत, कारण 4 फॉईलमध्ये सेग्रिगेट करून मी पाव पॅक केलेले आहेत. या ऑर्डरसाठी काही तयारी मी आदल्या दिवशी सुद्धा करून ठेवली होती, म्हणजे बॉईल करायच्या सर्व भाज्या स्वच्छ धुवून निवडून ठेवल्या होत्या, आलं लसूणची पेस्ट वगैरे. आणि आता फायनली ऑर्डर तयार झाल्यानंतरचं समाधान वेगळंच असतं. आणि आता मी निघालेली आहे ऑर्डर डिलिव्हर्ड करण्यासाठी, आणि थोडं जास्त वजन आहे, त्यामुळे थोडंसं शूट करते आणि मग आर्विकचा हात पकडू शकेन. आणि बरोबर 11:30 वाजलेले आहेत, म्हणजे सांगितलेल्या वेळेत मी जात आहे. आजची ऑर्डर ही माझ्या एका मैत्रिणीकडनंच आलेली होती, त्यामुळे तिच्याकडे गेले, तिला ऑर्डर दिली, कशाकशामध्ये काय काय आहे ते सांगितलं. आणि आता येताना ना मी आर्विकला पार्कमध्ये घेऊन आली आहे, कारण घरी बराच वेळ तो एकटाच खेळत होता.
आता थोड्या वेळ खेळेल, घरी जाऊन मग लंच करू, थोड्या वेळ तो रेस्ट करेल आणि मग त्यानंतर ट्युशनला जाईल. आणि म्हटलं माझी पण सकाळपासून थोडी धावपळ होती तर थोड्या वेळ रिलॅक्स बसते. आजच्या व्लॉगमध्ये माझी आजची ऑर्डर मी कशी पूर्ण केली ते तुमच्याशी शेअर केलं. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.